नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची हिस्ट्री म्हणजेच इतिहास या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. हा पेपर 9 मार्च 2026 रोजी झालेला आहे. एकूण 80 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे. तुम्हाला जर 2022 ते 2026 पर्यंतच्या इतर विषयांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 12वी बोर्ड प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. प्रश्न पहिला 10 गुणांसाठी आहे आणि प्रश्न पहिल्यातील जो अ प्रश्न आहे तो 6 गुणांसाठी आहे. पहिले विधान, इसवी सन 1609 मध्ये डॅश डॅशने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली. त्याचा क पर्याय बरोबर आहे गॅलिलिओ. इसवी सन 1609 मध्ये गॅलिलिओने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली. दुसरे विधान, डचांनी डॅश डॅश येथे त्यांची पहिली वसाहत स्थापन केली. त्याचा ब पर्याय बरोबर आहे मच्छलीपट्टण. डचांनी मच्छलीपट्टण येथे त्यांची पहिली वसाहत स्थापन केली. तिसरे विधान, इसवी सन 1824 मध्ये डॅश डॅश यांनी पुण्याजवळील भांबुर्डे येथील सरकारी तिजोरी ताब्यात घेतली. त्याचा क पर्याय बरोबर आहे उमाजी नाईक. इसवी सन 1824 मध्ये उमाजी नाईक यांनी पुण्याजवळील भांबुर्डे येथील सरकारी तिजोरी ताब्यात घेतली. चौथे विधान, भारतामध्ये डॅश डॅश यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली. त्याचा ब पर्याय बरोबर आहे भारतामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली. पाचवे विधान, 1935 मध्ये डॅश डॅश भारतातून वेगळा करण्यात आला. त्याचा अ पर्याय बरोबर आहे म्यानमार. 1935 मध्ये म्यानमार भारतातून वेगळा करण्यात आला. सहावे विधान, 1776 मध्ये जगात सर्वप्रथम डॅश डॅश या देशात माहितीचा कायदा लागू झाला. त्याचा अ पर्याय बरोबर आहे स्वीडन. 1776 मध्ये जगात सर्वप्रथम स्वीडन या देशात माहितीचा कायदा लागू झाला. प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 4 गुणांसाठी आहे. पहिला संच पहा, त्याच्यातील तिसऱ्या पर्यायाची जोडी चुकीची आहे. राजा थिब्बा सिक्कीम लिहिलेला आहे. योग्य उत्तर आहे म्यानमार. राजा थिब्बा म्यानमार. बर्मा ब्रह्मदेशचा राजा. दुसरा संच, दुसऱ्या संचातील दुसऱ्या पर्यायाची जोडी चुकीची आहे. त्या ठिकाणी अहमद शाह अब्दाली नेपाळचा राजा लिहिलेला आहे. योग्य उत्तर आहे अफगाणिस्तानचा राजा किंवा अफगाणिस्तानचा शासक. अहमद शाह अब्दाली अफगाणिस्तानचा राजा. तिसरा संच, तिसऱ्या संचातील तिसऱ्या पर्यायाची जोडी चुकीची आहे. परमहंस सभा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे असे लिहिले आहे. चुकीचे आहे. योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. परमहंस सभा दादोबा पांडुरंग तरखडकर. चौथा संच, चौथ्या संचातील पहिल्या पर्यायाची जोडी चुकीची आहे. डॉक्टर सुकार्नो भारत लिहिलेले आहे. योग्य उत्तर आहे इंडोनेशिया. डॉक्टर सुकार्नो इंडोनेशिया. प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न 4 गुणांसाठी आहे. ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीची नावे लिहा. पहिला प्रश्न, भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय पोर्तुगीज. दुसरा प्रश्न, कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणारे राजश्री शाहू महाराज. तिसरा प्रश्न, सिएटो संघटनेच्या मुख्यालयाचे ठिकाण बँकॉक, थायलंड. चौथा प्रश्न, भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळवणारा खेळाडू सचिन तेंडुलकर. प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न 4 गुणांसाठी आहे. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. पहिले विधान, युरोपात 15व्या शतकात व्यापारी क्रांती घडून आली. कारण, त्याचा अ पर्याय बरोबर आहे युरोपीय दर्यावर्दींनी नव्या जलमार्गाचा शोध लावल्यामुळे व्यापार पद्धतीत बदल झाला. नंतर आहे दुसरे विधान, छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दर उभारले होते. कारण, त्याचा क पर्याय बरोबर आहे परकीयांचे छुपे हेतू ओळखून त्यांनी भारतातील घुसखोरी थांबवण्यासाठी. तिसरे विधान, राजा राम मोहन राय यांनी सती प्रथेविरुद्ध एक पत्र इंग्रजी भाषेत प्रसिद्ध केले. कारण, त्यांच्या वहिनीला सती जावे लागले. या घटनेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. ब पर्याय बरोबर आहे. पुढे आहे चौथे विधान, दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाला सुरुवात झाली. कारण,
त्याचा ड पर्याय बरोबर आहे. अमेरिका आणि सोव्हिएट रशियाने देतान प्रक्रिया चालू ठेवण्याची भूमिका घेतली. पुढे आहे प्रश्न तिसरा. प्रश्न तिसरा 13 गुणांसाठी आहे. प्रश्न तिसऱ्यातील अ प्रश्न 5 गुणांसाठी आहे. पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. नकाशाचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे. अमेरिकेतील 13 वसाहती आणि शहरे यांची सूची देण्यात आलेली आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे ही नकाशातच आहेत आणि 5 प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 5 गुण मिळतील. प्रश्न पहिला. बोस्टन शहर कोणत्या वसाहतीमध्ये आहे? त्याचे उत्तर आहे मॅसॅच्युसेट्समध्ये. दुसरा प्रश्न. अमेरिकन वसाहती कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर आहेत? उत्तर आहे अटलांटिक महासागराच्या. अमेरिकन वसाहती अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर आहेत. तिसरा प्रश्न. व्हर्जिनिया या वसाहतीमधील शहर कोणते? उत्तर आहे विल्यम्सबर्ग. व्हर्जिनिया या वसाहतीमधील शहर आहे विल्यम्सबर्ग. चौथा प्रश्न. न्यू बर्न हे शहर कोणत्या वसाहतीमध्ये आहे? उत्तर कॅरोलिना. या ठिकाणी न्यू बर्न या शहरामध्ये उत्तर कॅरोलिना ही वसाहत दिसत आहे. पाचवा प्रश्न. वरील नकाशा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? उत्तर अमेरिकेतील 13 वसाहती या विषयाशी संबंधित आहे. प्रश्न तिसऱ्यातील जो ब प्रश्न आहे तो 8 गुणांसाठी आहे. दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. 6 संकल्पना चित्र दिलेले आहेत. तुम्ही कोणतेही 4 पूर्ण करायचे आहेत 8 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक संकल्पना चित्राला या ठिकाणी 2 गुण मिळतील. पहिले संकल्पना चित्र आहे. खालील तक्ता पूर्ण करा. शोधक आणि भौगोलिक शोध. अमेरिगो वेस्पुसी ॲमेझॉन नदीच्या मुखाचा प्रदेश शोधला. 2 मंगो पार्क नायझर नदीचा प्रवाह. 3 मार्को पोलो चीनची आणि आशिया खंडाची युरोपला ओळख करून दिली. 4 वास्को द गामा कालिकत बंदरात पोहोचलेला दर्यावर्दी. दुसरा प्रश्न. संकल्पना चित्र पूर्ण करा. नाना फडणवीस यांनी इंग्रजांविरुद्ध स्थापन केलेला चतुसंघ. पेशवे, नागपूरकर भोसले, निजाम, हैदर. 3 संकल्पना चित्र पूर्ण करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे. मूकनायक, जनता, बहिष्कृत भारत, समता. चौथा प्रश्न. संकल्पना चित्र पूर्ण करा. गोवा मुक्ती लढ्यामध्ये सहभागी नेते. डॉक्टर टी.बी. कुन्हा, डॉक्टर राम हेगडे, डॉक्टर राम मनोहर लोहिया, सुधीर फडके, गोपाळ मयेकर. प्रश्न पाचवा. संकल्पना चित्र पूर्ण करा. शीतयुद्ध संकल्पनेतील समाविष्ट घटक. शस्त्रास्त्र स्पर्धा, प्रत्यक्ष युद्धाचा अभाव, तत्वप्रणालीतील संघर्ष, प्रादेशिक वर्चस्व मिळवण्याची चढाओढ, आर्थिक स्पर्धा, लष्करी संघटनांची निर्मिती, प्रचार युद्ध. आणि 6वे संकल्पना चित्र. पर्यावरण रक्षणासाठी केलेली कामगिरी. चिपको आंदोलन सुंदरलाल बहुगुणा, नर्मदा बचाव आंदोलन मेधा पाटकर, जलसंधारण डॉक्टर राजेंद्र सिंह, प्रेमसागर मेसरी गिधाडांचे संवर्धन. पुढे आहे प्रश्न चौथा अ. संक्षिप्त टिपा लिहा. 5 पैकी कोणत्याही 3 टिपा लिहायच्या आहेत 6 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक टिपला या ठिकाणी 2 गुण मिळतील. 3 टिपा लिहिल्या तर 6 गुण. पहिली टीप आहे धर्मयुद्धाचे परिणाम. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी धर्मयुद्धाचे परिणाम देण्यात आलेले आहे. मी उत्तर वाचत नाही त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. व्हिडिओ थांबवून तुम्ही उत्तर व्यवस्थित वाचायचे आहे. दुसरी टीप आहे आझाद हिंद सेना. या ठिकाणी आझाद हिंद सेना टीप देण्यात आलेली आहे. तिसरी टीप आहे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस. या ठिकाणी डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस टीप देण्यात आलेली आहे. चौथी टीप आहे अटलांटिक सनद आणि 5वी टीप आहे स्पीड पोस्ट. ही टीप अभ्यासू. या ठिकाणी स्पीड पोस्ट टीप देण्यात आलेली आहे. प्रश्न चौथ्यातील ब प्रश्न आहे. पुढील विधाने सकारान स्पष्ट करा. 5 पैकी कोणतेही 3 9 गुणांसाठी. प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 3 गुण मिळतील.
पहिले विधान, औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आले आहे. दुसरे विधान, पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीय सत्तांना अवघड झाले होते. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आले आहे. तिसरे विधान, 1920ला महात्मा गांधींनी असहकार आंदोलन सुरू केले. चौथे विधान, पुदुचेरी हा केंद्रशासित प्रदेश बनला. आणि पाचवे विधान आहे, राहीबाई पोपेरे ह्या बीजमाता या नावाने ओळखल्या जातात. प्रश्न 5वा, तुमचे मत नोंदवा. 5 प्रश्न दिलेले आहेत. कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 9 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 3 गुण मिळतील. 3 प्रश्नांची उत्तरे लिहिल्यानंतर 9 गुण मिळतील. पुढे आहे प्रश्न 6वा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 10 गुणांसाठी. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 5 गुण मिळतील. प्रश्न पहिला, युरोपातील औद्योगिक क्रांतीची कारणे व परिणाम स्पष्ट करा. प्रश्न दुसरा, भारतातील सर्वात प्रभावी मराठी सत्ता संपुष्टात आली. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. आणि पुढे आहे प्रश्न तिसरा, अलिप्ततावादाचा अर्थ आणि त्याची धोरणे स्पष्ट करा. पुढे आहे प्रश्न 7वा, 15 गुणांसाठी आहे. खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. 5 पैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 5 गुण मिळतील. 3 प्रश्नांची उत्तरे लिहिल्यानंतर 15 गुण. प्रश्न पहिला, भारतातील पोर्तुगीजांच्या साम्राज्य विस्ताराचे धोरण स्पष्ट करा. दुसरा प्रश्न, 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे लिहा. तिसरा प्रश्न, पहिल्या महायुद्धाची माहिती लिहा. त्या ठिकाणी मुद्दे देखील देण्यात आलेले आहेत. चौथा प्रश्न, आफ्रिका खंडातील निर्वसाहतीकरणाची माहिती लिहा. पाचवा प्रश्न, भारतातील राज्यांच्या पुनर्रचनेची माहिती लिहा. झारखंड, तेलंगणा, जम्मू काश्मीर व लडाख. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची इतिहास या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.